गोंदिया शहरात सध्या बिबट्या वाघ दिसल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. मात्र वन विभागाने स्पष्ट केले आहे की हे बहुतांश फोटो AI द्वारे तयार केलेले बनावट आहेत. एकाच भागात वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्या आणि वाघ दिसल्याचे फोटो वास्तवाशी जुळत नाहीत. अफवांवर विश्वास न ठेवता खरी माहिती मिळाल्यास थेट वन विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जंगलाला लागून असलेला परिसर आहे गोंदिया वन परिक्षेत्राचा. त्याच्यामुळे बिबट किंवा वाघ किंवा इतर प्राणी राहण्याची शक्यता निश्चितच आहे. परंतु ज्या पद्धतीने फोटो येत आहेत, त्या बरेच फोटो AI जनरेट करून तयार केलेले फोटो आहेत. त्याच ठिकाणी बिबट्याचा फोटो एक ठिकाणी असतो, त्याच ठिकाणी त्याला AI जनरेट करून वाघाचा फोटो तयार करून पण टाकण्यात येत आहे. काही ठिकाणात अक्षरशः चित्याचा फोटो, जो की चिता इकडे नाहीच आहे. तर अशा पद्धतीचे फोटो अनेक गावामध्ये टाकले जात आहेत. एखाद्या ठिकाणी निश्चितच वन्य प्राणी राहू शकतो, पण खऱ्या गोष्टी कडे लक्ष न देता इतर चुकीच्या जे फोटो आहेत ते खूप प्रमाणात सोशल मीडियावरून व्हायरल केले जात आहेत. त्याच्यामुळे लोकांमध्ये भीतीचं खूप मोठं वातावरण तयार झालेलं आहे. पण असं काही नाही आहे आणि जे असेल, सत्य असेल ते आम्हाला लोकांनी सांगावं. आम्ही निश्चितच तिथे जाऊन बिबट्याच्या बंदोबस्तासाठी किंवा वाघाच्या बंदोबस्तासाठी निश्चितच प्रयत्न करू. रेस्क्यू टीम बोलवू किंवा त्याला जंगलाच्या दिशेने हाकलण्याचा प्रयत्न करू. बऱ्याच ठिकाणच्या व्हायरल फोटोजमुळे अनेक लोकांच्या मनात भीतीचं, दहशतीचं वातावरण आहे. काही ठिकाणी बिबट्या येऊ पण शकतो, वाघ येऊ पण शकतो, पण बऱ्याच ठिकाणी असं नाही आहे. एकाच वेळी गोंदिया तालुक्यात 15-15, 20-20, 30-30 ठिकाणी येऊ शकत नाही. पण एकाच वेळी 20-20, 30-30 ठिकाणचे फोटो टाकले जातात, की इथे आला